श्रोतेहो नमस्कार. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या 151व्या ज्ञानसत्रामध्ये मी सुधीर सोमण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाची सांस्कृतिक जडणघडण व्हावी या उद्देशाने सुरू केलेली ही व्याख्यानमाला आजही त्याच उद्देशाने 151 वर्ष अखंडित चालू आहे. आज या व्याख्यानमालेत ज्या मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे त्यांचे मी आपणास परिचय करून देतो. ते आजचे व्याख्याते आहेत श्री शिरीष देशपांडे. श्री शिरीष देशपांडे हे चार्टर्ड अकाउंटंट असून मान्यताप्राप्त इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर आणि सायबर गुन्हेगारी व सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आहेत. त्यांची व्यावसायिक वाटचाल ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारली आहे. न्यूयॉर्क येथील सिटी बँकमध्ये त्यांनी ट्रेजरी कंट्रोल, SOX आणि विविध रेग्युलेटरी कंप्लायन्सचे नेतृत्व केले. पुढे ISACA USA पुणे शाखेचे सहसंस्थापक व माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी IT ऑडिट व सायबर गव्हर्नन्स क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन दिले. बँकिंग, फार्मास्युटिकल उद्योग, रिस्क असेसमेंट, कंप्लायन्सेस आणि सायबर गुन्हेगारी तपास या विषयांवरील त्यांच्या अनुभवातूनच सायबर गुन्हे व स्वसंरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक साकार झाले. हे पुस्तक सायबर गुन्ह्यांची ओळख करून देतानाच सामान्य नागरिकांनी स्वतःचे सायबर संरक्षण कसे करावे याबाबत व्यावहारिक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन देते. पुणे पोलिसांच्या सहकार्याने राबवली जाणारी सायबर सजगता अभियाने, सकाळ या वृत्तपत्रातील लेखन, व्याख्याने आणि प्रशिक्षण कार्य यातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवला आहे. आजच्या अभिवादन सत्रात श्री शिरीष देशपांडे स्वतः त्यांच्या पुस्तकातील निवडक लेखांचे अभिवाचन करणार असून त्यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक अनुभवातून आलेले विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अशा प्रेरणादायी व्यावसायिक वाटचालीचा आणि समाज जागृतीचा संगम असलेले श्री शिरीष देशपांडे यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. या वसंत व्याख्यानमालेसाठी पुना गाडगीळ ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, बढेकर ग्रुप आणि चितळे बंधू यांनी सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जो विषय माझ्या व्याख्यानासाठी आहे त्याचे नाव आहे सायबर गुन्हेगारी आणि स्वतःचे स्वसंरक्षण. मी शिरीष देशपांडे आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण आदरणीय लोकमान्य टिळकजी यांचे स्मरण करूयात, त्यांचे आभार मानूयात आणि सर्व टिळक फॅमिली, सौ गीताली टिळक यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो मला आज या विषयावर बोलवलं त्यासाठी. कार्यक्रमाला सुरुवात करताना मी सरस्वतीला वंदन करतो, सरस्वतीला प्रार्थना करतो की माझ्याकडून आजच्या कार्यक्रमाचे उद्देशाचे उत्तमोत्तम विचार येऊ देत, सर्व लोकांपर्यंत पोचू देत, लोकांना समजू देत. त्याच्यानंतर मी असं आपणा सर्वांना सांगू इच्छितो की समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणतात की आधी ज्या माणसाला ठेच लागलेली आहे त्याच्यातनं आपण धडे घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मी आपल्याला सर्वांना सांगतो की आजपर्यंत या सायबर जगतात जेवढे सायबर गुन्हे झालेले आहेत त्याच्यात ते गुन्हे कसे झालेत, ते लोकांच्या कुठल्या चुकांमुळे झालेत, आपण कुठल्या काळज्या घेतल्या पाहिजेत, हे आधीच्याला ठेच लागली ते आपण समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे या असं मला वाटतं. आज आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान कुठल्या दिशेने चाललं आहे, तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही आम्ही सर्वजण कसे करतो आहोत आणि त्या तंत्रज्ञानाच्या वापराचे फायदे आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबरीने येणारे धोके. त्या धोक्यामध्ये सर्वात मोठा धोका चोरटे भामटे आपल्याला कसे लुटतात आणि ते कसे लुटले आपण जाऊ नये हे आपण आज पाहणार आहोत. या विषयाची जागरूकता येणे याच्यासाठी वसंत व्याख्यानमालेनी हा आपला आजचा विषय निवडलेला आहे. मला खात्री आहे की आपण आज जेव्हा हे व्याख्यान ऐकून जाल त्यावेळी बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती होईल आणि आपण स्वतः सक्षम व्हाल यातून वाचण्यासाठी. हे सायबर गुन्हे आहेत काय, सायबर गुन्हे कसे घडतात, ते सायबर गुन्हे घडताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, सायबर चोरटे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या चोरून वापरत असतात हे आपण उदाहरणातनं पाहणार आहोत. या सायबर गुन्ह्यापासून वाचण्यासाठी आपण काय करावं आणि काय करू नये हे आपण आज पाहणार आहोत. याच्याच बरोबरने याच्या संबंधातले सध्याचे कायदे, सध्याची पोलीस यंत्रणा याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत.
आणि जर कधी आपण याच्यात अडकलो तर या कायद्याची आपल्याला कशी मदत होते, त्याचा कसा वापर केला पाहिजे हेही आपण पाहणार आहोत. त्याच्याचबरोबर इंटरनेट जसं उत्तम ज्ञानाचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये काय काय मजेशीर गोष्टी घडत असतात, काही अफवा पसरवल्या जातात, तर त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे की आपण त्याचं अवलोकन कसं करायला पाहिजे. हे सगळं जाता जाता शेवटी मी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की ज्याच्याद्वारे आपण स्वतःचं स्वसंरक्षण करणं हे कसं गरजेचं आहे हे कळेल. सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की रोज गुन्हेगारी वाढत चालली आहे. टी व्हीवर बघाल, पेपरमध्ये बघाल, इंटरनेटवर बघाल तर आपल्याला सारखे मेसेजेस असतात, याचे 5 कोटी गेले, त्याचे 10 कोटी गेले, याचे 15,000 गेले, या वयस्कर माणसाला फसवलं. आणि हे आकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. हे का वाढत आहेत, कसे वाढत आहेत, कसे होत आहेत हे आपण सर्व पाहणारच आहोत. पण ही सगळी आकडेवारी धक्कादायक आहे. कालांतराने ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे हे गुन्हे आणखीन वाढायची शक्यता आहे. मग हे वाढू नये किंवा आपल्या बाबतीत तो गुन्हा घडू नये किंवा प्रत्येकाने काय काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये असं लक्षात ठेवा की स्वसंरक्षण आणि सतर्कता हे मी वारंवार हे शब्द तुम्हाला वापरणार आहे, ते शब्द तुम्हाला समजून सांगणार आहे. याची गरज काय? कारण या इंटरनेटवर एवढ्या हिट्स होत आहेत. आता तुम्ही बघा, मिनटाला हजारोनी व्हिडिओ अपलोड होतात. मिनटाला सेकंदाला आपण इतके मेसेज करत असतो. भारतामध्ये सगळ्यात जास्त 50 कोटी मोबाईल युजर्स आहेत. जगामध्ये कित्येक कोटी लोक सारखे फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअपवर आहेत, इंटरनेटवर आहेत, ईमेलवर आहेत, काहीच नाही तर सिनेमा बघतायत, फोटो अपलोड करतायत. ही सगळी माहिती इंटरनेटवर जमा होत असते. त्यासाठी विविध तंत्रज्ञान लागतं आणि त्या विविध तंत्रज्ञानामध्ये जे आपल्याला फुकट मिळतं असं वाटतं, त्याच्यामधले धोके जे असतात त्या धोक्यांचा वापर करून गुन्हेगार आपल्याविरुद्ध गुन्हे करत असतात. आता काही लोक व्यवसायासाठी सुद्धा इंटरनेट वापरतात, काही लोक व्यवसायासाठी सुद्धा ईमेल वापरतात आणि आता सर्रास व्हॉट्सअपसारखी माध्यमं व्यवसायासाठी उपयुक्त पडतात म्हणून ती खूप जोरात वापरली जातात. पण ती वापरत असताना आपण काही काळज्या घेतल्या नाहीत तर आपली खाजगी माहिती आपणच ओपन करून सगळ्यांना देत असतो. चोरट्यांकडे अनेक ठिकाणाहून माहिती एकत्र येत असते. कुठली तरी चोरलेली माहिती असते, त्याला कुठेतरी कार्ड सापडलेलं असतं, तुम्ही कुठल्या तरी साईटवर जाऊन तुमचं नाव नोंदवलेलं असतं, तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर मोबाईल नंबर दिलेले असतात. तर हे सगळं त्याच्याकडे जी माहिती आहे ती जोडत बसलेला असतो आणि त्याला एक शेवटचा धागा, तुमची मदत पाहिजे असते. आणि ती मदत तुम्हाला तो फसवून गंडवून किंवा अभावितपणे तुम्ही त्याला देता आणि त्याच्यानंतरच सायबर गुन्हा घडतो. पूर्णपणे परस्पर सायबर गुन्हा घडायची शक्यता खूप कमी असते. नक्कीच सायबर गुन्हे परस्परही होऊ शकतात. तुमची माहिती चोरून तुमच्या विरुद्ध कट रचून सुद्धा केली जाते. पण सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण सतर्क राहणं, तरच यातनं वाचू शकतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक कमलेश मराठे म्हणून आहेत, त्यांनी एक छानशी क्लिप केली होती आणि त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला. तर तो पिझ्झावाला म्हणला, काका तुम्ही आता नेहमीचा पिझ्झा नका खाऊ कारण तुम्हाला डायबिटीस आहे. ते म्हणाले, अरे तुला कसं कळलं डायबिटीस आहे? ते म्हणाले, तुमचे मेडिकल रिपोर्ट आहेत माझ्याकडे. ते म्हणे, तुला मेडिकल रिपोर्ट कसे माहिती आहेत? तर म्हणे, आमच्याकडे इंटरनेटवर तुम्हीच सगळे टाकलेत, व्हॉट्सअपने तुमच्या मुलाला पाठवलेले, त्याच्यावरनं कळलं डायबिटीस आहे. नाही पण मला तोच पिझ्झा हवा आहे. तर ते म्हणाला की पिझ्झा खाऊ नका तुम्ही, तुमची शुगर वाढली आहे, तुमचं वजन वाढलं आहे. नाही पण मी व्यायाम करतो. पण तुमचे रिपोर्ट सांगतात की तुम्ही व्यायाम करत नाही, त्यामुळे तुम्ही दिलेल्या गोळ्या घेत नाही, त्यामुळे तसं करू नका, तुम्ही साधा भाकरी पिझ्झा घ्या. ही सगळी माहिती ही इंटरनेटवर चोरट्यांना मिळाली कुठनं, गुगलला मिळाली कुठनं? तर आपणच टाकलेली असते. तो सांगतो की मी तुमच्या मदतीसाठी हे करतोय. मग त्या क्लिपमधली व्यक्ती म्हणते की मला आता हे सगळं नको, मी आता निर्जन आयलंडवर जातो. तर तो गुगल सांगतो की मी निर्जन आयलंडवर जा, पण तुमचा पासपोर्ट एक्सपायर झाला आहे. ते म्हणणार, अरे तुला पासपोर्ट पण कळलं का? मला उदाहरण काय सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी चोरट्यांकडनं ऑलरेडी पोचलेल्या आहेत आणि ते तुम्हाला जशी मदत करतात, तुम्ही माहिती शोधता तेव्हा मदत करतात, ते उद्या तुम्हाला आता ॲडवाईज करणार आहेत, हे खाऊ नका, ते खाऊ नका, कारण तुमचे मेडिकल रिपोर्ट त्यांच्याकडे आहेत. नवीन कायदा येतो आहे
तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी सगळ्यांवर आहे, पण तोपर्यंत आपली माहिती कशी पसरते हे तुम्हाला उदाहरणातून कळलं असेल. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे हा आणखीन सायबर गुन्ह्यांचा धोका वाढलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्ही कसं वागताय, कुठं जाताय, काय काय खरेदी करताय, तुमचे मित्रमैत्रिणी कोण, आणि त्याच्यावरनं व्यापारी दृष्टीने ती माहिती वापरून तुमच्याकडे मार्केटिंग पाठवलं जातं, मार्केटिंगच्या जाहिराती पाठवल्या जातात. त्या खऱ्या असतात, तशाच खोट्या असतात. आणि जेव्हा खोटी जाहिरात असते ती तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करत असते, अडकवायचा प्रयत्न करत असते. ते आपण आता काही ठिकाणी उदाहरणांमधनं पाहणार आहोत. आणि त्या बाबतीतली उदाहरणं द्यायच्या आधी मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्यात की हे सायबर गुन्हे होतात का. आपणही स्वतःला सारखे प्रश्न विचारले पाहिजेत. जरा काही वेगळं झालं तर स्वतःला विचारलं पाहिजे, हे काय आहे, हे मला कळतंय का, हे मी काय करतोय. कारण बरेचदा हे सायबर गुन्हे जे होतात ते जास्त पैशाचा मोह याच्यामुळे होऊ शकतात. याला शेअर्समध्ये एवढा फायदा झाला, त्याला शेअर्समध्ये एवढा फायदा झाला, इथे स्कीम आली आहे, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी सांगितले की 2 महिन्यात दुप्पट पैसे होतील, 3 महिन्यात दुप्पट होतील. एक तुम्हाला सांगतो की नेहमीच्या व्याजदरापेक्षा जर अवास्तव व्याजदर मिळत असेल तर ते खरं नसतं आणि नक्की त्याच्यामध्ये पुढे फसवणूक होते. ते आपण उदाहरणांनी पुढे पाहणार आहोत. आणखीन एक कारण असं आहे की फुकट काहीतरी मिळतं आहे किंवा खूप डिस्काउंटला मिळतं आहे आणि मग त्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो. फुकट मिळते म्हणून आपण त्याच्या मागे लागतो आणि त्या फुकट आणि डिस्काउंटच्या नादाने आपल्याला तो चोरटे लोक बरोबर खिंडीत अडकून तुमच्याकडनं माहिती घेऊन तुमच्या बँकेपर्यंत ॲक्सेस मिळवू शकतात. दुसरा एक मुद्दा असा लक्षात घ्या की जे आईवडील देतात तेच फक्त जगात फुकट आहे. त्यामुळे कुणी जर असं म्हणालं की एकावर एक साडी फुकट आहे, एकावर एक एखादी वस्तू फुकट आहे, तर आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, ही व्यक्ती माझी आई आहे का वडील आहे, हा का फुकट देतोय. हा जर विचार डोक्यात आला तर निश्चितपणे आपण संभावित गुन्ह्यातनं वाचू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो आपण घाबरून जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फोन करते आणि ती घाबरवण्यासारखी सिच्युएशन निर्माण करते, त्यावेळी आपला मेंदू नेहमीचा न राहता त्या चोरटा जसा सांगेल तसा वळवला जाऊ शकतो. संमोहनशास्त्रासारखं आपल्याला नॉर्मल विचार करायची बुद्धी राहत नाही, तेव्हाही अशा तऱ्हेचे गुन्हे होऊ शकतात. आणखीन एक कारण असं की अनोळखी माणसांवर आपण विश्वास ठेवतो. जो माणूस ओळखीचा नाही आहे, जो माणूस इंटरनेटवर किंवा फोनवरनं मला सांगतो काहीतरी, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो पहिला धोक्याचा सिग्नल आहे की मी कदाचित त्याच्या जाळ्यात अडकायची शक्यता आहे. आणखीन सायबर गुन्हे व्हायची शक्यता अशी की पोलिसचा फोन आला, सरकारी ऑफिसरचा फोन आला, तुम्हाला त्यांनी दमदाटी दिली, तुम्हाला घाबरून सोडलं की तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये अडकायची शक्यता आहे. त्याची आपण आता शास्त्रीय माहिती घेणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घ्या की हे कसं घडतं. तर चोराकडे अनेक ठिकाणाहून माहिती आलेली असते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियावरच तुम्ही टाकत असता, नवीन हार घेतला, मी आता ट्रिपला चालली आहे, हे माझं आधार कार्ड घ्या, हा माझा बँक अकाउंट नंबर घ्या, याच्यावर मला पैसे पाठवा. चोरटे लोक इंटरनेटवर माहिती जमा करत असतात, चोरत असतात, एकत्र करत असतात आणि अशी ते जोडत असतात सगळी माहिती आणि शेवटची माहिती तुमच्याकडनं घेतात. कुठली? OTP पाहिजे, तुमच्या बँकेचे डिटेल्स पाहिजेत, तुमचा आधार नंबर पाहिजे आणि ते एकदा त्याला मिळालं की तो तुमच्या बँक खात्यापर्यंत पोचू शकतो. चोरटे तुमच्याकडे पोचायचे जे मार्ग आहेत, तो पहिला मार्ग फोन केला की तो काहीतरी तुम्हाला KYC करायचं सांगतो, तुमचा गॅस तोडणारे सांगतो, तुमचा इलेक्ट्रिकचं बिल भरलेलं नाही सांगतो, तुमचं वाहन झालेलं, आणि मग तिथनं आपली सुरुवात होते अडकाअडकीला. तर अशा तऱ्हेचा फोन आला की सतर्क राहणं, हा कोण आहे हा विचार करणं हे गरजेचं आहे. आणि मग तो सांगतो, एकदा तुमचा त्याच्यावर विश्वास बसला की हा माणूस मला मदत करणार आहे, तो मदतीचं आश्वासन देतो की तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं बिल ताबडतोब अपडेट करून मी तुमची इलेक्ट्रिसिटी चालू करतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं क्रेडिट कार्ड बंद झाले ते मी चालू करतो, की आपला विश्वास वाटतो. मग तो सांगतो आता मी लिंक पाठवतो. लिंक आपण क्लिक केली की आपला फोन हॅक होऊन आपली सगळी माहिती त्याच्याकडे जाते. हा एक मार्ग आहे. त्यांनी दाखवलेल्या भीतीमुळे घाबरून जाऊन तो आपण सांगतो तसं करतो आणि त्याच्या जाळ्यात अडकतो. हे एक आणखीन कारण आहे. हा जो विश्वास आहे
तो अनोळखी माणसांवर विश्वास बसल्यामुळे बरेचदा घोटाळे होतात. त्यामुळे त्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरनं आपण जेव्हा काही माहिती घेतो, कुठल्या ग्रुपला जॉईन होतो, तर तो एक मार्ग आहे की त्या चोरट्यांना आपण ॲक्सेस देतो, त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन होतो आणि मग तो हळूहळू आपल्याला. आता हा झाला चोरट्यांनी आपल्याकडं येऊन आपल्याकडनं माहिती घेऊन आपल्या मदतीने केलेला सायबर गुन्हा. आता दुसरे सायबर गुन्हे असे आहेत की आपणहून त्यांच्या जाळ्यात जातो. कसे? काहीतरी फुकट मिळणार आहे, आजच लास्ट डेट आहे, आज भरल्यावर 50,000 मिळणार आहे, आज केल्यावर 5,000चे बूट 1,000 मिळणार आहे. तर हे फुकट मिळणार, स्वस्तात मिळणार, काहीही जगात फुकट नाही आहे. आपण त्या जाहिरातीला बोलून त्याच्याकडे गेलं, त्याचा माहिती द्यायला लागलो की तो अशा तऱ्हेने त्याच्या खोट्या वेबसाईटवर आपल्याला अडकून आपली खरी माहिती घेऊन ती वापरून तो आपल्या विरुद्ध गुन्हा करतो. जास्त पैशाचा मोह. शेअर मार्केट खूप जोरात चाललं आहे, 3 महिन्यात तिप्पट पैसे होतील, चौपट पैसे होतील. तर आपण एक्सपर्ट माणसाला न विचारता त्या ग्रुपमध्ये लोक सांगतात मला 5,000 फायदा झाला, हे झाला, त्याच्या नादाला लागून आपण पण पैसे गुंतवतो. नेहमीचा फायदा नसेल, 5%, 6%, 7% बँकेचा, 15% मिळतो आहे, 25% मिळतो आहे, म्हणजे धोका म्हणल्यानंतर गोंधळ व्हायची शक्यता आहे, फसवणुकीची शक्यता आहे. आणि अनेक लोक असे फसलेले आहेत. आपण पुढच्या उदाहरणांमध्ये पाहणार आहोत. आपल्याला अर्धवट माहिती असते, तेव्हा पूर्ण माहिती नसेल तर त्या नवीन क्षेत्रात पडू नये, नवीन ठिकाणी अर्ज करू नये, नवीन ठिकाणच्या वेबसाईटला जाऊ नये. आणखीन एक असा छोटासा बरेचदा अनुभव येतो की मी हुशार, मला सगळं माहिती आहे. हा भ्रमनिरास आहे. हुशारातले हुशार लोकांना कसं गंडवायचं हा गंडवणाऱ्यांचा धंदा आहे. ते व्यवसाय म्हणून करतात आणि तुमचाच विश्वास, तुम्हीच हुशार हे दाखवून तुम्हाला ते अडकवू शकतात. हे सगळं आभासी जग आहे. आभासी जग असल्यामुळे काय, समोर माणसं दिसत नाही आहेत. ती माणसं कुठनं तुम्हाला कॉन्टॅक्ट करतायत, कसा व्हिडिओ करतायत आणि कुठे पाहतायत हे काहीही कळत नाही. त्यांच्याकडे तुमची काय माहिती आहे हेही माहिती नाही. या सगळ्यामुळे हे गुन्हे घडतात. आणखीन एक सर्वात महत्त्वाचा सध्याचा समाजाचा प्रश्न आहे की मी कसा आहे, मी किती पैसे मिळवतो आणि दुसऱ्याला किती पैसे मिळतात आणि त्याला असं केल्यामुळे असे पैसे मिळतात. खूप बारकावे आहेत, खूप व्यावसायिक प्रॉब्लेम्स आहेत. एवढं सोपं नाही आहे ते पैसे मिळवणं, एवढं झटपट पैसे मिळत नाहीत, हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या गुन्हेगारांना मी व्यावसायिक भूतं म्हणतो. ही व्यावसायिक भूतं आहेत, ती भूतं दिसत नाही आहेत. त्यांच्याकडे काय माहिती आपल्याला माहिती नाही आहे. ते सर्व डॉट जोडून तुमच्याबरोबर अडकवून, तुम्हाला घाबरून, वारंवार फोन करून, दमदाटी करून तुमच्याकडनं माहिती घेऊन ते काम करत असतात. त्यामुळे आपण सतर्क राहणं हे फार गरजेचं आहे. कारण आपल्या भावना, आपल्याला दाखवायची भीती, आपली मनस्थिती, आपला अज्ञानाचा गैरफायदा याचा हे चोरटे फायदा घेतात. अचानक जर फोन आला की तुमच्या मुलीला रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आहे की तुम्ही नॉर्मल विचार करूच शकत नाही आणि तो सांगतो तसं तुम्ही करायला लागता. तर ते भीती, सरकारी अधिकाऱ्यांची भीती, पोलिसाची भीती, सरकारी यंत्रणेची भीती, गॅस जाण्याची भीती, त्या भीतीमध्ये थोडंसं थांबायला पाहिजे, थोडंसं विचार करायला पाहिजे. हे आपण आता काही उदाहरणांमध्ये सापडणार. जी माणसं व्यसनी आहेत, जी माणसं जास्त पैशाच्या मोहात आहेत, जे चंगळवादीच्या मागे लागणारे आहेत, जे अतिहुशार आहेत, जे रिकामे आहेत, हे सगळे लोक नक्की या भामट्यांच्या हातात सापडतात आणि हे भामटे त्यांना मॅनिप्युलेट करून पैसे लुटत असतात. आता मी तुम्हाला सांगेन, मी आता हे प्रास्ताविक एवढ्यासाठी सांगितलं की हे काय घडतं, कशामुळे घडतं. तर आपण आता काय करायला पाहिजे, तर आपण गरुड बनायला पाहिजे. गरुड बनायला पाहिजे म्हणजे काय, तुम्ही बघा की आकाश ढगाळलं आहे, ढग आलेत, तर गरुड काय करतो, त्या ढगांच्या वर जातो, निरभ्र आकाशात जातो आणि मुक्त संचार करतो. तसं आपण स्वतःला कुठल्याही गोंधळाच्या सिच्युएशनमध्ये न राहता त्या गोंधळाच्या सिच्युएशनच्या थोडंसं वर जायचा प्रयत्न करायचा, आपल्याकडेच बघायचा प्रयत्न करायचा, शांतपणे विचार करायचा. तर गरुड बना हा पहिला मेसेज. दुसरा, आपल्याला जी भीती वाटते, मुख्यतः जे सिनियर सिटिझन्स आहेत किंवा ज्या महिला वर्ग आहेत, त्यांना तंत्रज्ञानाची भीती आहे. त्यांना बाजारात काय चाललं आहे सगळी माहिती नसते. तर ह्याच्यावर मात करायला पाहिजे. कारण स्वसंरक्षण म्हणजे काय, हे सायबर युद्ध आहे.
हे सायबर युद्ध तुमच्या दारात पोचलेलं आहे आणि त्याच्यातनं वाचायचं असेल तर स्वसंरक्षण हाच डिफेन्स आहे. मग स्वसंरक्षणाचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे मी त्या गोष्टीचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि मला जे करता येईल ते केलं पाहिजे. डिफेन्स म्हणजे काय? गोळ्या चालवायला शिकलं पाहिजे. गोळ्या चालवायला शिकलं पाहिजे काय? तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. तंत्रज्ञान अवघड आहे का? नाही. तुम्ही मोबाईल वापरता ना, मोबाईलमध्ये सगळं येतं आहे. मग ज्यार्थी तुम्ही मोबाईल वापरू शकता तेव्हा तंत्रज्ञानाची माहिती नक्की घेऊ शकता. तंत्रज्ञानाला घाबरायचं नाही, शिकायचं आहे. आपल्याला माहिती असेल ते शेजारच्याला सांगायचं आहे, समोरच्याला सांगायचं आहे आणि ज्याला येत नाही त्याला शिकवायचं आहे. हा डिफेन्स आहे. आणि आपल्या मनावर काम करायचं आहे, मनावर स्थिरता आणायची आहे. मनावर स्थिरता का आणायची आहे ते आता आपण एक एक गोष्टीतनं बघूयात. कुठले कुठले फ्रॉड्स कॉमन आहेत ते आपण काही नमुने पाहणार आहोत आणि त्या नमुन्यातनं आपण पुढे एक एक गोष्ट शिकणार आहोत. आता 2 गोष्टींसाठी आपल्याला काळजी घेण्याची गरज असते की सध्या तात्पुरतं सगळ्यात जोरात KYCचे फ्रॉड चालू आहेत. तुमचं खातं जे आहे ते चोरटे लोक वापरायचे फ्रॉड्स चालू आहेत. तुम्हाला KYC करण्याची गरज आहे. तुमचं अकाउंट उद्यापासून बंद होईल याची भीतीदायक फोन आले आणि जर आपण त्याची माहिती नाही, अरे हो ते KYC करायला पाहिजे, बँक अकाउंट माझं बंद होईल, माझं क्रेडिट कार्ड बंद होईल, मग आपण म्हणतो की अरे बारे मला कळत नाही रे टेक्नॉलॉजी, की तर समोरचा माणूस म्हणतो मी आहे ना, मी करतो मदत तुम्हाला. आणि मग आपल्याला वाटतं बरं झालं, अरे मला बँकेत जायला जमणार नाही रे, तो म्हणतो आपण इंटरनेटवर करू ना KYC. आणि हाच धोका आहे. बँक KYC आपल्या हितासाठी आहे. बँकेत जा, त्याला कागद द्या, कारण आपलं खातं दुसऱ्यांनी वापरू नये, आपलं खातं आपलंच आहे. 2-3 वर्षांनी बँकेचं ईमेल येतो, पत्र येतं, त्याच्यानंतरच बँकेत जायचं असतं. एखादा दिवस बँक थांबली, एखादा दिवस बँकेचे व्यवहार थांबले तरी हरकत नाही, KYC करणं आपल्या हिताचं आहे. ऑनलाईन करू नका. आता हे बँकेचे जे फ्रॉड्स आहेत ते बँकेचे कसे कसे फ्रॉड होतात तेही आपण पाहणार आहोत. पण हे कॉमन पहिल्यांदा असं लक्षात ठेवा की KYC, क्रेडिट कार्ड थांबवणे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत ते हे सगळे जे बँकेच्या तऱ्हेचे फ्रॉड्स आहेत, या सगळ्याचा बेसिक एक आहे, आलेला फोन कोणाचा आहे. तो बँक मॅनेजर जरी असला तरी फोनवर माहिती द्यायची नाही. जर बँक असेल तर समक्ष बँकेत जायचं. केव्हा तरी बँकेत जायलाच पाहिजे. कोण माणसं आहेत ती बघितलीच पाहिजेत. आपल्या खात्याची सुरक्षितता आपणच केली पाहिजे. हे सगळं लक्षात ठेवा. तर पहिला बँकेच्या रिलेटेड जे फ्रॉड्स आहेत त्याचे आपण आता हळूहळू एक एक उदाहरण पाहणार आहोत. पहिला गुन्हा असा होतो की एका व्यक्तीला फोन आला की तुमचं अकाउंट आत्ताच्या आता तुम्ही अपडेट केलं नाही तर बंद होईल. आणि तो सिने कलाकार होता. तर त्याला वाटलं की अरे अच्छा मी आता घाईत आहे. घाईत असताना हे फोन येतात, हे लक्षात घ्या. आणि तो माणूस सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता हे केलं नाही तर तुमचं अकाउंट ताबडतोब बंद होईल. मग आपण त्याला सांगतो हां मग काय करायला पाहिजे, हां मग मी लिंक पाठवतो ती भरा, तुम्ही फक्त तिथे यस म्हणा की मी ते सगळं करतो. आणि अशा त्या सिनेमा कलाकाराला तो सिनेमाच्या शूटिंगमध्ये 2 मिनटं बाहेर आला, तेवढ्यात मेसेज पाहिला आणि त्यांनी रिस्पॉन्ड केला. आणि काय केलं त्यांनी त्याला लिंक पाठवली होती. त्या लिंकच्या मधनं त्या चोरट्यांनी APK फाईल पाठवली. APK फाईल म्हणजे काय? अँड्रॉईड पॅकेज किट. ते मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्या त्या सिने कलाकाराच्या फोनची कॉपी चोरट्याकडे तशीच्या तशी गेली. हा जे काही फोनमध्ये करणार होता ते त्याचा कंट्रोल त्याच्याकडे गेला आणि त्यातनं त्यांनी ताबडतोब 4 लाख रुपये काढून घेतले. संध्याकाळी शूटिंग संपल्यावर त्याला कळलं की 4 लाख गेले. तर घाईघाईमध्ये काहीही करायचं नाही. आपल्याला वेळ नसेल तर फोन बंद करून ठेवायचा. सतर्क राहता येत नसेल तर फोन वापरायचा नाही. फोन चालू असेल तर आलेले फोन अनोळखी अजिबात घ्यायचे नाहीत. हा पहिला लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तुम्ही असं लक्षात घ्या की कधी पण बँक तुम्हाला फोनवर KYC करा सांगणार नाही. कधी पण बँक तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे ऑनलाईन करा नाही तर तुमचं खातं बंद होईल. कधीही सांगणार नाही. ते पत्र पाठवतील किंवा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा सांगतील की अहो तुमचं हे राहिलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे आलेले फोन तो बँकेतनं बोलतो आहे का पोलीसमधनं बोलतो आहे, अशा याला भीक घालायची नाही. अशा याला कुठल्याही बँकेचे डिटेल्स द्यायची नाहीत. हे लक्षात ठेवा. घाई करायची नाही. हा दुसरा मुद्दा देऊन आता आपण पुढे दुसरा प्रकारचा असा हे पाहूयात की बरेचदा असं होऊ शकतं कुठल्या तरी मोहाला बळी पडतं. म्हणजे आता एक व्यावसायिकाच्या बाबतीत असं झालं की त्याला ईमेल आली की तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली. आणि त्या माणसाला वाटलं अरे वा 50 लाखाची लॉटरी लागली, मी माझे हा प्रॉब्लेम सुटेल.
आणि मग त्याचं सर्टिफिकेट आलं की जर्मन लॉटरी, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मुट्टुस्वामी, मुट्टुस्वामी XYZ, आणि अभिनंदन तुमचं, तुम्हाला पैसे लागले आहे. आता हे पैसे तुमच्या बँकेत खात्यात क्रेडिट करायला आम्हाला तुम्ही बँकेचे डिटेल्स आमच्या साईटवर टाका, म्हणजे आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करू. आणि मग ते वेबसाईट पाठवतात. त्या माणसाला त्यांनी वेबसाईट पाठवली व्यावसायिकाला, आणि त्याच्यात त्यांनी माहिती भरली, बँकेचं लॉग इन भरलं, पासवर्ड भरलं. ते सगळंच्या सगळं त्या चोरट्यांकडे गेलं, आणि ती खोटी वेबसाईट होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते सगळं वापरून त्याच्या खात्यातनं 80 लाख रुपये काढून घेतले. मोह झाला लॉटरीचा. त्या माणसांनी पाठवली खोटी लिंक, त्या खोट्या लिंकवर या माणसांनी माहिती भरली. मग आता अशा वेळी करायचं काय? तर आपल्या बँकेमध्ये दुहेरी ऑथेंटिकेशन असलेलं नेट बँकिंगचं खातं उघडण्याची गरज आहे. नेट बँकिंगला तुम्ही मर्यादा घालायची जरूर आहे. तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर त्याच्यात दिवसा लाख रुपयेच ट्रान्सफर होतील अशी पण तुम्ही मर्यादा घालू शकता. तुम्ही मोबाईलमधनं कधीच ट्रान्सफर करू नये, तुम्ही लॅपटॉपवरनं ट्रान्सफर करावी, अशा काही काळज्या घ्यायला हरकत नाही. आणि बँकही तुम्ही जर व्यवसायासाठी बँक अकाउंट वापरत असाल तर त्याच्या काय काळज्या घ्यायच्या हे सांगत असतात. आता तुम्हाला आणखीन एक सांगतो की जेव्हा तुम्ही व्यवसाय करताय किंवा एखादी गोष्ट तुम्ही इंटरनेटवर सर्च करताय, तर एका केसमध्ये असं झालं की त्या व्यावसायिकांना कुठल्या तरी तऱ्हेचं वेल्डिंग करायचं होतं, आणि त्या स्पेशल स्टीलच्या वेल्डिंगसाठी त्यांना स्पेशलिस्ट पाहिजे होते. म्हणून त्यांनी त्या ग्रुपवर जाहिरात टाकली की मला असे पाहिजेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांना अनेक ठिकाणाहून एन्क्वायरी आली की आम्ही असं करतो. त्याच्यामध्ये कुठल्या तरी वेबसाईटच्या थ्रू आले की हे तुम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू शकतो. मग यांनी बघितलं इंटरनेटवर, त्यांनी फोटो दाखवले, आणि ॲक्च्युली ते लोक वेस्ट बेंगॉलमध्ये होते. ते म्हणाले की आम्ही हे तुमचं काम करून देऊ शकतो. या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही पुण्याला येऊन ते दाखवा आम्हाला कसं करायचं ते, मग तुमची ट्रायल घेऊ आणि आम्ही देऊ, आम्ही काय ॲडव्हान्स देणार नाही. ते लोक म्हणले ठीक आहे. आणि मग त्यांनी ईमेलवर हे केलं की आम्ही तुम्हाला काम देऊ, तुम्ही पुण्याला या, तुम्ही आम्हाला ट्रायल दाखवा. आणि मग तिथनं निघाले ते कलकत्त्याहून निघाले. आणि पुढे पाटणा स्टेशनला आल्यावर त्यांनी मॅडमनं फोन केला, मॅडम ज्यांचा बिझनेस आहे, की अहो आम्हाला पोलिसांनी पकडलं, ते आमचं वेल्डिंग मशीन आहे ते कॅरी करता येणार नाही, बोला पोलिसाशी. पोलीस म्हटला मॅडम तुम्ही त्यांना वेल्डिंग मशीन ट्रेनमधनं अलाव केलं आहे, ते परवानगी नाही आहे, त्यांना आम्ही अटक करतो आहे, दंड करतो आहे, आणि तुमच्यासाठी येत आहेत ते, असं म्हणून त्यांनी 5,000 रुपये घेतले. ते हैदराबाद स्टेशनला आले. हैदराबाद स्टेशनला सांगितलं की त्यांनी मॅडमनं मेसेज केला की आमचं पाकिट मारलं, 5,000 रुपये द्या, आम्ही नाही तर पुण्यालाच येऊ शकणार नाही. जर पुणे स्टेशनला उतरले ते म्हणजे आम्हाला काहीच आमच्याकडं नाही आहे, तुम्ही आम्हाला 5,000 रुपये द्या, आम्ही तुमच्या ऑफिसला येतो. असं करत 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 त्यांनी 50,000 काढले आणि आलेच नाहीत, कारण ते भामटे होते. तेव्हा कुठलाही व्यवसाय तुम्ही ईमेल, व्हॉट्सअप, अनोळखी माणसांशी करत असाल तर खूप काळजी घ्यायची गरज आहे. अशा तऱ्हेची गंडवणूक आणि फसवणूक फिजिकल व्हायची शक्यता, पण त्याची सुरुवात होते सायबरच्या थ्रू. तुम्ही सायबरवरनं शोध घेता कोण आहेत हे लोक, तुम्ही इंटरनेटवर सर्च करता, तेव्हा ती काळजी घेण्याची गरज आहे. आता इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही आहे, गॅसचं बिल भरलं नाही आहे, आणि आता सध्या तर मोठा प्रॉब्लेम आहे, गॅसचा शॉर्टेज आहे. तुम्हाला फोन येऊ शकतो की अहो मी तुम्हाला गॅस देतो, तुम्ही काय काळजी करता का, माझ्याकडे भरपूर गॅस आहेत, तुम्ही मला फक्त 1,000 रुपये ट्रान्सफर करा. आणि आता गॅसचं एवढा शॉर्टेज आहे, आपल्याला वाटतं बाकी कोणाला माहीत नाही, मला 1,000त सिलेंडर मिळेल. पण ते चोर असू शकतात, फसवे असू शकतात. खरे लोक असा फोन करून गॅस देऊ शकणार नाहीत. हे सायबर गुन्हेगारांना लेटेस्ट सापडलेलं साधन आहे. पण याचा अर्थ काय, जे काय बाजारामध्ये घडत असतं त्याचा वापर करून सायबर चोरटे तुम्हाला गंडवत असतात, आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गणता. म्हणजे उदाहरणार्थ आता इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही, आज इलेक्ट्रिसिटी बंद होईल, असा कोणी इलेक्ट्रिसिटीवाले फोन करत नाही. जर इलेक्ट्रिसिटी गेली असेल तर येतात आणि कापून टाकतात. ते ज्या अर्थी फोन करतात त्यामुळे विचार करा हा फोन करणारा कोण आहे. मग तो सांगतो का तुमचे पैसे भरले नाहीत, मग तू म्हणता मी इथं बिल भरलं आहे, मग तो म्हणतो मला बिल दिसत नाही, मग तुम्ही आत्ता भरा. तर ते खोटं असू शकतं. वर्स्ट कम वर्स्ट तुम्ही खरंच बिल भरलेलं नसेल तर एखाद्या दिवस तुम्हाला अंधारात राहावं लागेल. पण तुम्ही समक्ष दुसऱ्याशी सकाळी MSEBीत जाऊन चौकशी करा, बिल भरा. ऑनलाईन अशा फोनच्या आधारे गॅसचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल, गॅस तोडणारे, तुम्हाला वाहनाचं चलन आलेलं आहे,
तुमचा इन्कम टॅक्सचा रिफंड आलेला आहे, हे अशा तऱ्हेचे खोटे SMS येऊ शकतात. ते खऱ्यासारखे वाटतात. तो SMS खरा आहे की नाही हे आपण व्हेरीफाय केल्याशिवाय त्याला रिस्पॉन्स देऊ नये, त्या लिंकवर जाऊ नये, त्यांनी सांगितलेलं काहीही करू नये. खूप फसायची नक्की शक्यता असते, हे लक्षात ठेवण्याची फार गरज आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही असं लक्षात ठेवा की एवढी जर घाई असेल तर दुसऱ्याची रोख जाऊन तिथे पैसे भरा, लगेच कनेक्शन मिळतं. आता सर्व सरकारी यंत्रणा आणि सुधारणा याच्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. आलेला मेसेज अधिकृत आहे का हे पहिलं तपासायची गरज आहे. पण आपल्याला ते कळणं अवघड असतं. खरा आणि खोट्यातला फरक कळत नसेल तर त्याच्यावर तात्पुरतं ॲक्शन न घेणे हे कित्येकदा उत्तम असतं. काही घाई नसते, थोडा वेळ थांबलात तर कदाचित त्यातनं मार्ग निघू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आणि सर्वात मोठी गुन्हेगारी जी आत्ता चालू आहे ती डिजिटल अरेस्ट ही चालू आहे. आणि आता हे मी तुम्हाला सांगितल्यानंतर हे सांगितल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः मन की बातमध्ये या डिजिटल अरेस्टबद्दल सांगितलेलं आहे. आणि ही स्लाईड ही माहिती मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटाची ती पंतप्रधानांचं जे आव्हान आहे डिजिटल अरेस्टचं मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या बाबतीत काय होतं की एक रिटायर्ड गृहस्थ होता, त्याला फोन आला की अहो तुम्ही नोकरीत असताना तुमच्या खात्यातनं काही गैरव्यवहार झालेत. हा माणूस घाबरला, तो मोठ्या अधिकारावर होता आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुमच्या खात्यातनं कुठल्या तरी प्रख्यात व्यक्तीच्या नावाने 3 लाख रुपये ट्रान्सफर झालेत. त्या व्यक्तीचं नाव ऐकताच ही वयस्कर व्यक्ती घाबरली आणि ती म्हणाली नाही हो मी तसं काही केलं नाही आहे. मग समोरचा माणूस म्हटला हो पण झालं आहे, मग तुमचा आधार नंबर काय. तो चोरच तुम्हाला माहिती विचारतो आहे. हे म्हटले आपण व्हेरीफाय करू तुमच्या खात्यातनं आहे का, तुमचं खाते नंबर काय, तुमच्याकडे कुठल्या बँकेत खातं आहे. अरे बापरे. मग तेवढ्यात दुसरा पोलीस अधिकारी आला. तो म्हणला अहो यांच्या खात्यातनं आणखीन 2-4 गैरव्यवहार झालेत, खोटी ड्रग्स परचेस झाली आहेत. आणि मग हे ग्रस्त घाबरले, वयस्कर होते, घरात कोणीच नव्हतं. आणि मग ते म्हणले ताबडतोब तुम्ही स्काईप ऑन करा, तुम्ही आता दुसरं काही करू शकणार नाही, तुम्ही आमच्या कॅमेऱ्याच्या नजरेत आहात आणि तुम्हाला आता ताबडतोब आपल्याला हे करायला लागेल. म्हणले अहो काय करायचं मग आता, तुमच्यावर लक्ष ठेवतायत, तुम्हाला अटक होईल, तुम्ही कोणाला सांगितलं तर तुमच्या फॅमिलीलाही अटक होईल. एवढं घाबरून सोडल्यावर तो माणूस हतबल झाला. आणि मग त्या समोरच्या या खोट्या पोलीस ऑफिसरनी सांगितलं काळजी करू नका, ताबडतोब मी तुम्हाला बेल मिळवून देतो. आणि मग लगेच सिरियलमध्ये दिसणारा जज आला स्काईपवर. तो म्हणाला त्यांनी ते वॉरंट दाखवलं या माणसाच्या नावाने काढलेलं आणि मग तुमच्या खात्यातनं एवढे पैसे गेलेत, तुम्हाला ताबडतोब 25 लाख रुपये भरा, मी तुम्हाला बेल देतो. मग हे म्हणाले अहो माझ्याकडे पैसे नाहीत ते बँकेत, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळपर्यंत पैसे भरता येतील, पण ताबडतोब बँकेत जा, कोणाला सांगू नका. हा ग्रस्त बँकेत गेला, त्यांनी फिक्स डिपॉझिट मोडलं आणि ते पैसे भरले. आणि मग नंतर म्हणाले की आणखीन 5 लाख पाठवा, आणखीन 10 लाख पाठवा. हा घाबरून 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 पाठवत राहिला. आणि त्याच्या बायकोला शंका आली की हे दार लावलं आहे, कोणाशीच बोलत नाही आहेत, दारही उघडत नाही आहेत, महत्त्वाचं काम आहे म्हणाले. बँकेत जाऊन आले. त्यांनी ताबडतोब मुलाला बोलवलं. मुलाने धाडकन दरवाजा फोडून धडकून आत गेला आणि त्याला कळलं काहीतरी चालू आहे. त्यांनी ताबडतोब सगळी कनेक्शन काढली, म्हणले बाबा हे सगळं खोटं आहे, आणि ते वाचले. पण आपण स्वतः तो ग्रस्त त्याच्या मेंदूचा भाग हायजॅक झाल्यामुळे, अमिगडाला हायजॅक म्हणतात त्याला. अमिगडाला हायजॅक म्हणजे इथे मानेच्या जवळ एक ग्लँड असते. चोरटे लोक घाबरून तुमच्या जेव्हा मेंदूचा ताबा घेतात तेव्हा तुम्ही मेंदूचा सारासार विचार करू शकत नाही आणि त्याच्यात संमोहनशास्त्रासारखे तुम्ही अडकत जाता आणि तो सांगेल माणूस तसं करायला लागतात. तर मग अशावेळी काय करायचं ते आता पुढच्या उदाहरणात पाहू. पुढच्या उदाहरणामध्ये एक महिला जी आहे ती तिच्या पतीनी निधनानंतर भरपूर तिच्यासाठी पैसे ठेवलेले होते. तिचे दागिने, तिचे गाड्या, बंगला ही माहिती कुठेतरी चोरट्यांकडे गेली. चोरट्यांनी त्यांना फोन केला की तुम्ही एका महत्त्वाच्या सरकारी प्रोजेक्टवर काम करताय, पण तुमचं खातं गैरव्यवहारासाठी ब्लॉक केलं आहे, रिझर्व्ह बँकेची नोटीस आहे आणि ते ताबडतोब तुम्हाला ब्लॉक काढायला पाहिजे. नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे. तुम्ही एका सरकारी महत्त्वाच्या कामावर काम करताय, तुम्ही कोणाला बोलू नका, ही गुप्त माहिती आहे, तुमच्या विरुद्ध हे असं कळलेलं आहे, तर तुम्ही ताबडतोब 75 लाख रुपये भरा, म्हणजे मग आपण यातनं तुम्हाला बेल मिळून वॉरंट घेऊन
आणि काही काळजी करू नका, आम्ही सोडवतो तुम्हाला. तुम्ही कुठे कुठे पैसे आहेत सांगा, म्हणजे आपण ते सगळे ब्लॉक करू. आणि यांनी सगळी माहिती दिली, या बँकेत 1 कोटी आहेत, या बँकेत 25 लाख आहेत, शेअर्समध्ये एवढे आहेत. आणि मग हे सगळं म्हणल्यावर ते म्हणाले, अहो बँकवाले म्हणतात पैसे तपासायला पाहिजे, रिझर्व्ह बँक म्हणते सगळे पैसे पाठवून द्या. पण सगळे पैसे पाठवायची जरूर नसते, पैसे कागदांवरून तपासता येतात. पण ते घाबरल्या होत्या, त्यांनी 75 लाख रुपये ट्रान्सफर केले. आणि मग परत ते झाल्यानंतर ते म्हणले, अहो आता तुमच्या अगेन्स्ट आणखीन एक फॉरेन एक्सचेंजचं हे निघालं आहे, 25 लाख भरा. आणि मग ती ब्रोकरकडे आली की मला तातडीने 25 लाख पाहिजेत. ते ब्रोकर योगायोगाने माझे क्लायंट होते, त्यांना हे माहिती होतं की हे अशा तऱ्हेचे प्रकार होतात. ते म्हणले, मॅडम कशासाठी पैसे पाहिजेत? ते म्हणले, नाही मी तुम्हाला नाही सांगणार. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि ते दोघेही माझ्या ऑफिसमध्ये आले. मी त्यांना म्हणलं, अजिबात घाबरू नका. आणि तेवढ्यात त्या माणसाचा फोन आला की बेल घ्यायचं ना, 25 लाख भरायचे. मग ते म्हणाले, बोला, हे पोलीस ऑफिसर आहेत, त्यांच्याशीच बोला. आणि पोलीस ऑफिसर म्हणल्यावर सगळं गायब झालं. तो पोलीस अधिकारी गेला, रिझर्व्ह बँकेचा अधिकारी गेला, फोनवर जे चॅट झाले होते त्या सगळ्या डिलीट झाल्या. कोणाशी तरी बोलायला पाहिजे, कोणाला तरी फोन केला पाहिजे. तो फोन तसाच ठेवून दुसऱ्या फोनवरनं वकिलाशी बोललं पाहिजे. कारण डिजिटल अरेस्ट अशी भारतामध्ये संकल्पना नाही. कायद्याच्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला नोटीस येते, तुम्ही वकील अपॉइंट करू शकता, तुम्ही स्वतःची बाजू मांडू शकता. सरकार कधी पण व्हॉट्सअपवर तुम्हाला इथे पैसे भरा असं सांगत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या काळज्या या डिजिटल अरेस्टमध्ये घेण्याची खूप गरज आहे. आता आपण 2 मिनटं पंतप्रधानांनी याबाबतीत केलेलं जे आव्हान आहे ते आपण ऐकूयात आणि आपण आता पुढे जाऊयात. आता पुढच्या तऱ्हेचा जो फ्रॉड आहे त्या फ्रॉडचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून डीप फेकद्वारे केलेला गुन्हा. म्हणजे काय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याद्वारे तुमचा हुबेहूब आवाज, तुमचा फोटो वापरून खोटा फोन तुम्हाला केला जातो. अशाच एका व्यावसायिकाला, तो स्वित्झर्लंडमध्ये बिझनेससाठी गेला होता. त्यांनी जाताना सांगितलं होतं एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि संध्याकाळी त्याच्या अकाउंटंटला व्हॉट्सअप कॉल आला आणि साहेबांचा फोटो होता आणि तो व्हॉट्सअप कॉल साहेबांचा आवाज होता. आणि त्यांनी त्याला सांगितलं की अरे आपलं उद्या टेंडर उघडणार आहे, 85 लाख रुपये या खात्यात भर, फोन करू नको कारण मी या परदेशात आहे, माझा फोन चालत नाही, मी या दुसऱ्या फोनवरनं तुला फोन केला आहे, मी मीटिंगमध्ये आहे. हे सगळं सांगितल्यावर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. आणि पैसे ट्रान्सफर केल्यावर त्यांना फोन केला, साहेब पैसे ट्रान्सफर केले. ते म्हणले मी केले, सांगितलंच नव्हतं तुला. कारण तो आलेला कॉल जो आहे तो बोगस होता. साहेबांचा फोटो लावून कोणीतरी फोन करून साहेबाच्या आवाजामध्ये अकाउंटंटला सूचना दिली होती. याच्यापुढे लक्षात ठेवा, आपला जर व्यवसाय असेल तर आपल्या व्यवसायातल्या लोकांना सांगून ठेवा किंवा तुम्ही लक्षात ठेवा. समजा मुलीचा फोन आला, मला तातडीने पैसे पाहिजेत, तर तातडीने तो फोन बंद करा, साध्या फोनवरनं तिला फोन करा आणि कन्फर्म करा खरंच तिला पैशाची गरज आहे. कारण तो खोटा फोन असू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की डीपफेकद्वारे खोटा फोन, खोटा फोटो वापरून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे खोटी वेबसाईट ही बनवली जाते. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की किया मोटर्स सध्या जोरात आहे. तर किया मोटर्स या नावाचे सारखी दिसणारी किया मोटर्सचं स्पेलिंगमध्ये एक शब्द ॲड करून खोटी वेबसाईट बनवलेली होती. किया मोटर्ससारखंच सगळं होतं, तसेच गाड्या, तसेच लोक. आणि त्यांनी आव्हान केलं होतं की आम्हाला फलटण येथे एजन्सी देणे आहे, एजन्सी पाहिजे असेल तर 5 लाख भरा. अनेक लोकांनी पैसे भरले. नंतर त्यांचं आलं आता KYC करायचं तुमचं 1 लाख भरा. नंतर आलं की डॉक्युमेंटेशनचे 5 लाख भरा. असे त्यांनी अनेक लोकांकडनं पैसे घेतले. आणि एक जण लक्षात आलं की अरे हे सगळं खोटं आहे. इंटरनेटवर अशा तऱ्हेच्या धंद्याची जाहिरात, कोणीतरी सांगितलं की मी नवीन तुम्हाला फ्रँचाईज देतो, एवढे पैसे भरा, तर विश्वास ठेवू नका. आता या किया मोटर्सच्या बाबतीत असं झालं की लोकांना असं वाटलं की ही एजन्सी मिळते, गप्प बसा, कोणाला बोलू नका, हळूच अर्ज करा. पण कुठलाही नवीन व्यवसाय करायच्या आधी खातरजमा केल्याशिवाय एकही पैसा पाठवू नका. म्हणजे काय, जाहिरात आहे ना किया मोटर्सची, दिल्लीला ऑफिस आहे ना, जाऊन भेटा त्यांना, खरंच तुमची जाहिरात आहे का, मी हे पैसे घेऊन आलो आहे, घ्या. त्यांना सांगा कोणाकोणाला दिली एजन्सी, त्यांच्याशी बोला. नंतर असंच एक नवले चहा म्हणून कोणतरी साईट काढली. येवले चहा प्रसिद्ध आहे, त्याच्यासारखा नवले चहा काढला.
तसंच पतंजली नावाची वेबसाईट काढली, खोटी. अशा नवीन बेरोजगार लोक इतके असतात की या अशा वेबसाईटवर जाऊन अर्ज करतात, पैसे भरतात. तर ही वेबसाईट खरी आहे की नाही हे सामान्य लोकांना कळणं शक्य नाही. खरी वेबसाईट नसायची शक्यता असते. त्यामुळे खोटी वेबसाईट आहे समजून ती माहिती घ्या, पण खरा खातरजमा केल्याशिवाय कुठल्याही तऱ्हेचा व्यवसाय करू नका, असं मी आपल्याला सल्ला देईन. या लोकांनी किती लोकांच्या खोट्या वेबसाईट काढल्या आणि किती लोकांना असं रोज चाललं आहे. त्यामुळे व्यवसाय करत असाल तर काय सूत्र पाळायला पाहिजे, तर 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. खूप सविस्तर चौकशी केली पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन भेटलं पाहिजे, त्यांचं लोकल ऑफिस असेल तर त्या लोकांची चर्चा केली पाहिजे, आपल्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारलं पाहिजे, आपल्या सल्लागाराला विचारलं पाहिजे, ते लोक पैसे कुठे भरायला सांगतात ते बघायला पाहिजे, त्या कंपनीचं नाव असेल तर त्या बँकेत जाऊन हे कंपनी खरंच अस्तित्वात आहे का असंही बघायला हरकत नाही. आणि हे सगळ्यात लक्षात ठेवा की नेहमी आपण महत्त्वाचे निर्णय घेताना लोकांशी बोलण्याची गरज आहे, तज्ज्ञ माणसांचा सल्ला घेण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि असं ॲपरंटली असं मी तर सगळ्यांना असं सांगेन की बाई अशा तऱ्हेचं काही नवीन असेल ना, ती वेबसाईट खरी आहे का अशी शंका पहिली मनात आणा, म्हणजे मग बऱ्याच वेळा संभाव्य धोक्यातनं तुम्ही वाचू शकाल. जीपे आणि पेटीएम, फोनपे हे वापर करताना कशा तऱ्हेचे घोटाळे होत आहेत हे लक्षात घ्या. माझ्याकडे एक ड्रायव्हर आला आणि तो म्हणाला मी काल मेडिकलच्या दुकानात गेलो, त्यांना 339 रुपये दिले, ते म्हणाले मला मिळालेच नाहीत, म्हणून मला परत त्याला पैसे द्यावे लागले. आणि मग त्यांनी पैसे दिले परत, आणि मग तिथे दारात उभं राहून तो वैतागला की मला पैसे परत द्यायला लागले, कारण दुकानदार म्हटला मला मिळाले नाहीत. आणि त्यांनी इंटरनेटवर शोधलं की जीपेचा कस्टमर केअर नंबर, आणि त्या नंबरला फोन केला. अहो ते आत्ता आम्ही असं असं जीपे केलं, हे केलं. मग ते म्हणाले ठीक आहे, काय तुमचा युजर आय डी, काय तुमचा पासवर्ड, हां हो हो तुम्ही आत्ता कोणाला तरी पैसे दिलेत, हो तुम्ही काय काळजी करू नका, हा मी लिंक पाठवतो, ती क्लिक करा, तिथं माहिती भरा, तुमचे सगळे पैसे 2 मिनिटात परत येतील. आणि या भाबड्या माणसांनी त्या लिंकवर जाऊन हे केलं. मग त्यांचा फोन आला की आता तो तुम्हाला नंबर आला असेल की तो नंबर टाकला की तुमचे पैसे परत मिळतील. यांनी तो आलेला नंबर टाकला तर उरलेले 10,000 गेले. कारण जीपेच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमचा समोरचा माणूस माहितीचा नसेल किंवा त्याच्या UPIमध्ये एखाद्या नंबरचा मिस्टेक झाली तर दुसरीकडे जाऊ शकतं. मग कोणाला जीपे वापरावा आणि कोणाला जीपे वापरू नये, तर तुम्ही जे नेहमीच्या ठिकाणी जिथे जाता, तुमचा किराणा मालवाला आहे, दूधवाला आहे, तुमचा रोज येणारा कामगार आहे, तुमचा ड्रायव्हर आहे, तुम्ही जिथनं खरेदी करता मोठी माहितीचं, तिथे जीपे वापरा. पण अननोन ठिकाणी अननोन गावी गेले आहेत, म्हणजे आता उदाहरण बघा की आत्ता उत्तराखंडमध्ये माझे परिचित गेले होते आणि तिथं त्यांना एका गावावरून दुसऱ्या गावात जाताना हॉटेल शोधत होते. तर त्यांनी डेहराडूनचं हॉटेल बघितलं आणि त्यांनी सांगितलं की हो जागा आहे. आणि मग ते सांगितलं अहो तुम्ही आत्ता तुम्ही लकी आहात, तुम्हाला 5,000ची रूम 3,000त मिळणार आहे, पैसे भरा. त्यांनी जीपे ट्रान्सफर केलं आणि गेला तिथे. ते म्हणले कुठले काय पैसे मिळाले नाहीत, काही नाही. अननोन ठिकाणी तुम्ही असे तातडीने केलेले व्यवहार जे आहेत तिथे गोंधळ व्हायची शक्यता आहे. मग करायचं काय, तर जीपेचं जिथे खातं आहे आपलं कमीत कमी पैसे ठेवा, 4-5 हजार रुपये, म्हणजे जे गेले ते गेले. तुमचा सगळा बँक अकाउंट जीपेला जोडलेला आहे, जीपेमधनं 2 लाख रुपयेसुद्धा जाऊ शकतात. तर त्या खात्यात 5,000पेक्षा जास्त पैसे ठेवण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला किती लागतात रोज तेवढेच पैसे ठेवा, माहितीच्या ठिकाणी जीपे वापरा. आणि शक्य असेल तर वॅलेट वापरा. वॅलेट वापरलं की जेवढे पैसे वॅलेटमध्ये घालाल तेवढेच फक्त जायची शक्यता असते. आता दुसरा एक त्याच्यामध्ये असा सध्या जोरात गुन्हे होत आहेत ते असं आहे की पंजाबमधल्या आता हे गुंतवणुकी संबंधितले जे गुन्हे आहेत त्याची मी आपल्याला माहिती सांगणार आहे. पंजाबचे रिटायर्ड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, त्यांना 8 कोटी रुपयाला फसवलं. पेपरमध्ये बातमी आली, सगळ्यांनी मला विचारलं की अहो 8 कोटीला हा माणूस फसला आणि हा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे, हा फसतो तर आमचं काय. तर प्रत्येक केस वेगळी असते. या केसमध्ये काय झालं बघा, त्या माणसाने जिथे जे पैसे गुंतवले तर त्यांनी 3 महिन्यात तिप्पट पैसे होतील म्हणून पहिल्यांदा 1 कोटी घातले. ह्या चोरट्यांची खोटी वेबसाईट असते, त्याच्यावर त्यांनी 1 कोटीचे 3 कोटी झालेले दाखवले.
मग त्यांनी सांगितलं आमच्याकडे आणखीन एक स्कीम आली, तुम्ही 2 कोटी घाला 10 कोटी मिळतील. त्यांनी आणखीन 2 कोटी घातले. मग ते झाले त्या 2 कोटीचे, म्हटले आता 5 महिन्यात 10 कोटी होईल. पण आणखीन एक स्कीम आली, त्याच्यामध्ये तुम्ही क्रिप्टोमध्ये घाला, तुम्ही गोल्डमध्ये घाला. आणि असं करत 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 त्यांनी घातले 3-4 कोटी, झाले त्याचे 8 कोटी. त्याला दिसायला लागलं 8 कोटी आहेत, पण ते त्यांच्या वेबसाईटवर होतं. ते काही डिमॅट नव्हतं, ते काही बँक खातं नव्हतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अहो मला आता पैसे काढायचे आहेत. ते म्हणले तुम्हाला पैसे काढता येणार नाही, 5 वर्ष लॉक इन आहे, 5 वर्ष पैसे काढता येणार नाही. 5 वर्षात या 8 कोटीचं का होईल? म्हणून त्यांनी सांगितलं मला एवढे तरी पैसे पाहिजेत. मग ते चोरटे म्हणले 25 लाख भरा. मग याच्या लक्षात आलं की माझेच पैसे काढायला हे पैसे मागतायत. मग ते म्हणाले तुम्हाला 2 कोटी पाहिजेत का, 50 लाख टॅक्स भरा. मग हा म्हटलं 50 लाख टॅक्स हे कुठनं भरणार आहेत? मग त्याच्या लक्षात आलं की आपण फसवलं गेलो आहे. आणि त्यांनी काय केलं, मोठं पत्र लिहिलं पोलीस गृहमंत्र्यांना की मी कसा फसलो आहे, आणि आत्महत्या करायचा प्रयत्न केला. नशिबाने वाचले ते, आणि आता ते चौकशीला माघार लागलं. मग असं खूप गोष्टी लक्षात आल्यात की जास्त पैशाच्या मोहामध्ये हे झालं. तर जास्त पैशाचा मोहामध्ये पैसे डबल होतील, टिबल होतील, नेहमीपेक्षा जास्त व्याज मिळतील, हे ट्रॅप आहे. याच्यामध्ये आपण अडकू शकतो. हे खोटे गुंतवणूकदार बसलेले आहेत, तुमचे पैसे घेऊन ते गायब होणार आहेत. जर नेहमीचा परतावा नसेल तर तिथे सायबर गुन्हा व्हायची शक्यता आहे. आणि ही अशी उदाहरणं तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला भरपूर उदाहरणं मिळतील. तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये ॲड केलं आणि त्यांनी सांगितलं की XYZ कंपनी आम्ही असं असं करतो, त्या कंपनीचं नाव शोधा, तुम्हाला कळेल की त्यांच्या विरुद्ध केसेस आहेत. आंधळेपणाने तुमच्या तज्ज्ञ व्यक्तीला न विचारता कुठल्याही तऱ्हेची गुंतवणूक करू नका. मध्येच एक बातमी होती, जळगावमध्ये एका प्राध्यापिकेला 1 कोटीचा शेअर मार्केटमध्ये फटका बसला. मला आश्चर्य वाटलं की प्राध्यापिका महिला आणि 1 कोटीचा फटका कसा काय? तर त्यांनी घरातले सगळे दागिने गहाण ठेवून 97 लाख कर्ज घेतलं होतं आणि 3 लाख स्वतःचे सेव्हिंग. आणि ती अशी प्रॉन्झी स्कीमसारखी होती की तुम्ही आज 1 कोटी भरा, 3 वर्षांनी 3 कोटी घ्या. आणि त्यांनी त्याच्यात सगळे पैसे गुंतवले, घरातलं कुणालाच काही कळवलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांना त्या चौकशी करायला लागले, पैसे परत मागायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की तो सायबर फ्रॉड होता. आणि सगळं त्यांनी इंटरनेटवर केलं होतं, कोणालाच भेटले नव्हत्या, सगळे पैसे इंटरनेटच्या माध्यमातून ट्रान्सफर केले होते. तर अशा मोठ्या रकमेची गुंतवणूक तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय करू नका. दुप्पट पैसे, पितळेचे दागिने सोन्याचे करून देतो, हे जे पूर्वीचे उद्योग आहेत ते आता आभासी जगात पैसे दुप्पट करून देतो, तिसरे दुप्पट करून देतो, हे सगळे गुन्हेगाराचे ट्रॅप आहेत. ते गुन्हेगाराचे ट्रॅप आहेत म्हणजे काय, तर पिग बुचरिंग टेक्निक आहे, म्हणजे डुक्कर मारण्याचं तंत्र. तुम्हाला माहिती आहे का, डुक्कर जाम सापडत नाही तुम्ही पकडायला गेलात तर. पण मग हे काय करतात, त्याला दाबून खायला घालतात. तसे हे चोरटे गुंतवणूकदाराला भरपूर फायदा दाखवतात, भरपूर फायदा दाखवतात, आमिष दाखवतात, आणि मग कॅच करतात. डुक्कर एकदा भरपूर खाऊन झालं की ते आडवं पडतं, त्याला हालताही येत नाही, मग त्याला मारतात. याला पिग बुचरिंग टेक्निक म्हणतात, डुक्कर मारायचं तंत्र. तर शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळायच्या अपेक्षेने अनेक लोक गणतायत, गेम्समध्ये गणतायत. गेम्समध्ये सुरुवातीला पैसे मिळतात, नंतर पैसे मिळत नाहीत, आणि तेच दाखवतात की तुम्ही हे केलं की एवढं मिळेल. सुरुवातीला ते असं दाखवतात की तुमचा फायदा झाला आहे, तुम्हाला पैसे परत पण देतात खात्यात की तुम्ही 1000 घातले तर 3000 मिळाले. आपला विश्वास संपादन करतात. पण हे लक्षात ठेवा की हे मला 1000चे 3000 का देतोय? ही माझी आई आहेत, वडील आहे, नाही आहे, नक्की समजा तो भामटा आहे, आणि त्यामुळे तुम्ही वाचू शकता. कुठल्याही सेलिब्रिटीच्या नावाने इंटरनेटवर टीप येते, व्हॉट्सअपवर टीप येते, कोणतरी मोठा प्रख्यात माणूस सांगतो की मी या शेअरमध्ये एवढे पैसे घातले, एवढे झाले, सगळं खोटं आहे. अहो हे जर असतं तर जगामध्ये तुम्हाला आम्हाला काही करायचं जरूर नाही असं. आणि हे ते लोकंसुद्धा जाहिरात करत बसले नसते, ते स्वतःच पैसे कमवायला लागले असते. त्यामुळे खोट्या जाहिरातीला बळ पडू नका. सेलिब्रिटी व्यक्तीच्या नावाने आलेले फोटो, फ्रेम, माहिती ही चुकीची असू शकते. सुरुवातीला ते लोक पैसे परत देतात, आपला विश्वास संपादन करतात, नंतर फायदा काढायच्या वेळी मात्र त्यांचं खरं चित्र दाखवतात. सध्या नवीन एक जे आहे, सोन्याचा भाव वाढतोय, चांदीचा भाव वाढतोय, बिटकॉईन म्हणून एक नवीन जे आभासी चलन आहे त्याची जाहिराती येत आहेत. त्या आभासी चलनाच्या मागे निश्चित लागू नये. सोनं दुप्पट देतो त्याच्या निश्चित लागू नये.
सिल्वर तुम्ही ॲक्च्युअल सोनं घ्या, ॲक्च्युअल सिल्वर घ्या, जे काय तुमच्या हातात आहे तेच सेफ राहील. आभासी जगतामध्ये कुठेही 50,000चं सोनं, 1.5 लाखाचं सोनं 1 लाखात मिळते, नक्की तो फ्रॉड आहे समजा. क्रिप्टो कॉईन म्हणून जे नवीन आभासी चलन निघालं आहे ते तर आणखीनच वेगळाच प्रकार आहे. त्याच्यात नादाला अजिबात लागू नये, कारण ते तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून एक आभासी करन्सी निर्माण केलेली आहे आणि ती करन्सी पैसे न देता एक्सचेंज करता येते आणि त्याची व्हॅल्यू ठरते. सध्या एक बिटकॉईन $1,00,000 आहे. लोक सांगतात त्याचे $2,00,000 होतील, पण ते एवढं सोपं नाही आहे. खूप तंत्रज्ञान माहिती असलेले लोकही त्याच्यात अडकलेले आहेत, कारण त्याच्यातही आता वेगवेगळ्या तऱ्हेची फसवणूक सुरू झालेली आहे. नवीन गोष्ट आहे, त्याच्या नादाला लागू नका. तंत्रज्ञान किंवा हे जेवढ्या जोरात जातं आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय त्याच्यात गुंतू नका. आता असं लक्षात ठेवा की जर तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल, ईमेल वापरत असाल, तुमचा जो डेटा कॉम्प्युटरमध्ये आहे तो हॅक व्हायची शक्यता असते. तर तो कॉम्प्युटरचा डेटा हॅक झाल्यावर ते चोरटे तुमचा डेटा चोरतात आणि तुम्हाला पैसे मागतात. मग याला काय करायचं, तर आपल्या डेटाचा बॅकअप कॉम्प्युटरच्या बाहेर कुठेतरी घेऊन ठेवा. म्हणजे समजा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आला आणि तुमचा डाटा चोरला गेला तरी कॉम्प्युटर साफ करायचा, बॅकअपचा डाटा घ्यायचा, कॉम्प्युटर परत चालू. स्वसंरक्षण हा सर्व साधा मुद्दा सगळीकडे लागू आहे. या रॅन्समवेअर या प्रकारच्या व्हायरसच्या अटॅकला म्हणतात, की जिथे तुमचा डेटा चोरला जातो आणि तुमचा डेटा परत द्यायला ते लोक पैसे मागतात आणि पैसे दिल्यावर सुद्धा तो डेटा मिळेलच असंही नसतं. त्यामुळे डेटाचा बॅकअप घेणे हा एक त्याला स्वसंरक्षणाचा मार्ग आहे. आता आपण महत्त्वाच्या एका एरियाकडे वळणार आहोत, सोशल मीडिया. तर सोशल मीडियावर सध्या परिस्थिती सगळ्यांची अशी आहे की गल्लीत नाही विचारत कुत्रं, पण फेसबुकवर मात्र 1000 मित्र, अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. मलाही भरपूर इंटरनेटवर मित्र आहेत, म्हणजे मी त्यातनं सुटलेलो नाही आहे. मलाही सावधानता बाळगायला लागते. सोशल मीडियावर आपण जे काही वावरतो, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, एक्स असेल, तर या सगळ्यावर आपण जे काही व्यवहार करतो, ज्या काही गोष्टी टाकतो, त्याच्याबाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा तुम्ही त्याच्यावर गोष्ट टाकलीत की ती सगळ्या जगाला माहिती होणार आहे. ते तुम्हाला परत येणार नाही आहे. ते धनुष्यबाणासारखं आहे की तुम्ही एकदा इंटरनेटवर एखादं वाक्य टाकलं, ते दुसऱ्याबद्दल कॉमेंट असेल, तुमची स्वतःची गोपनीय माहिती असेल, कोणाच्या चुगल्या असेल, कोणाची अफवा असेल, कोणाचं खोटं चित्र असेल, कोणाला काही एखादी क्लिप पाठवली असेल, ती गेली की गेली तुमच्या हाताबाहेर. पण ती तशी जात नाही, ती फुटप्रिंट निर्माण करते. तुम्ही टाकलीत ह्याची नोंद होते, तुम्ही पुढे पाठवलीत ही नोंद होते. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टप्रमाणे तुम्ही जर काही पाठवलं असेल, तुम्ही जर काही वाहक असाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये दोषी ठरू शकता. केस टू केस वेगवेगळ्या गोष्टी असतात, पण आपण जे काय करतो त्याचं फुटप्रिंट निर्माण होत असतं. त्या फुटप्रिंट आपणच करत असतो आणि त्याच्यामुळे पुढे आपण अडचणीत यायची शक्यता असते. आता तुम्हाला गंमत सांगतो की इंटरनेटमुळे कसे कसे घोटाळे होतात आणि काय काय काळजी घ्यायला पाहिजे. एक आजोबा होते, त्या सोसायटीमध्ये कुठला तरी महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला, त्यात बायकांनी डान्स केला. त्याच्यात यांची पण बायको होती, यांच्या परिचयाची सोसायटीतली एक व्यक्ती होती, ती बाई पण होती आणि यांची त्यांची चांगली मैत्री होती. त्यांनी त्या मुलीला लिहिलं की अगं किती छान डान्स करतेस तू, तुझं खरंच कौतुक आहे, एवढ्या लहान वयात छान डान्स करते. त्या मुलीला अगदी भरून आलं की आजोबा कौतुक करतायत. तिने फेसबुकवर टाकलं. मग त्यांनी त्याच्या पुढे हे टाकलं की आजोबांनाही या वयामध्ये डान्स शिकायची हौस आहे, ऐकून मला कौतुक वाटलं आणि मी आता आजोबांचा क्लास घेणार आहे. आता फेसबुकवर ती बातमी त्या मुलींनी टाकली, तर आता फेसबुकवर त्या मुलीचे अकाउंट मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणी तिला माहीत असतील, पण मैत्रिणींच्या मैत्रिणी तिला माहीत नसतील, मैत्रिणींच्या मैत्रिणी माहीत नसतील. मी एखादी गोष्ट फेसबुकवर टाकली, माझे मित्र कोण आहेत मला माहिती आहेत, पण मित्रांचे मित्र कोण आहेत माहीत नाहीत, मित्रांच्या मित्रांचे 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 मित्र कोण आहेत माहीत नाहीत. माझ्या फेसबुकचं सेटिंग मी नीट जर केलं नसेल तर ही सगळी माहिती जगाला कळणार आहे. तशी एका भामट्या बाईला कळली की हे या सोसायटीत राहणारे आजोबा आहेत, कारण ती सगळी माहिती कळते, बायकांचा फोटो हे ते. मग त्या सोसायटीत त्या बाईनी 12 वाजता फोन केला की काका तुम्हाला डान्स शिकायचा ना, या खाली मी शिकवते. काका रात्री 12 वाजता फोन, कुठल्या तरी बाईचा फोटो, घाबरले ते म्हणले नाही नाही मला नाही शिकायचं. ते झोपून गेले. 2-3 दिवस फोन येत होता. त्यांची बायको स्विमिंगला माझ्याबरोबर येते, ती म्हणाली की शिरीष अरे काहीतरी घोटाळा आहे, हे रात्री काहीतरी करतात बंद करतायत. मी म्हटलं दोघंही या इकडे. मग त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे. त्यांना मी सांगितलं काही घाबरू नका, त्या फोनला उत्तर देऊ नका,
ताबडतोब पोलीसमध्ये कंप्लेंट करा. या अशा तऱ्हेचे खोटे लोक फसवणारे खूप येतात. पण आता हे लक्षात घ्या, तुम्ही केलेलं कौतुक कसं तुमच्या अंगलट येतं. तर सोशल मीडियाची झालेली मैत्री ही आभासी मैत्री असते. ती अंतरावरनंच ठीक असते. ती दरवाज्यातनं आत येऊन द्यायची नसते. पण त्याच्यासाठी आपण काही संकेत पाळायचे असतात. अनोळखी माणसांची ओळख वाढवायची नाही. अनोळखी माणसाला कुठल्याही तऱ्हेच्या कॉमेंट्स करायचे. जो आपला फिजिकल माहीत नाही आहे ना, तो आभासी आहे. तो कुठं बसला आहे माहीत नाही आहे. बरं ती बाई आहे का पुरुष आहे हेही कळणार नाही आहे. कारण बॉट म्हणून आहे, म्हणजे एखादं मशीन पण माणूस म्हणून तुमच्याशी बोलू शकतं. एखादी व्यक्ती तुमच्या परिचयाच्या माणसाचा फोटो पण लावून बोलू शकते. त्यामुळे ह्या सगळ्याच्यातनं काळजी घेण्याची गरज आहे. मात्र इंटरनेटवर खूप छान माहिती मिळत असते, खूप उपयोगी माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही सर्व जवळचे लोक ग्रुपवर एकत्र असण्याची गरज आहे. पण ज्या ज्या ग्रुपवर तुम्ही आहात त्या ग्रुपवर तुमच्या ओळखीचे लोक आहेत की नाही बघा. नाहीतर त्या ग्रुपमध्ये काळजीपूर्वक हाताळा. कोणी कोणाला मेसेज केला तर या ग्रुपवर आहे म्हणजे तो आपला संबंधित असं नाही. दुसरं, तुमचा समोरचा राहणारा माणूस, वरचा राहणारा माणूस, शेजारी राहणारा माणूस, तुमचे जवळचे नातेवाईक, तुमचा मुलगा यांचा एक क्लोज व्हॉट्सअप ग्रुप, एक ग्रुप पाहिजेच. का? तर 24 तास ह्या तुमच्या जवळच्या लोकांपैकी एक माणूस कायम जागा असतो. तो तुमच्या अडचणीच्या वेळी येऊ शकतो. त्यामुळे जिथे त्या सोसायटीत राहतात समोरचा माणूस, डावीकडचा उजवीकडचा माणूस आणि तुमचे नातेवाईक, असा एक क्लोज ग्रुप हवा. त्या लोकांना रोज हॅलो केलं पाहिजे, नमस्कार केलं पाहिजे, फुलं पाठवली पाहिजेत आणि संपर्कात राहिलं पाहिजे. कारण आता नुकतंच कोथरूडमध्ये एका बाईला त्यांच्याकडे फोन असता, त्या बाथरूममध्ये पडल्या. पण त्या सोसायटीच्या ह्याच्यावर त्यांनी मेसेज टाकला की मी पडले. तर त्या सोसायटीतला गण्या रात्री 12 वाजता सिनेमा बघत होता. त्यांनी आजींचा मेसेज पाहिला. तो 4 लोकांना घेऊन आला, दार तोडलं, बाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. सोसायटी, शेजारचे राहणारे लोक हे 24 तास आपल्या मदतीला असतात. तर मला काय सांगायचं आहे की मध्यम मार्ग वापरा. सोशल नेटवर्क माहितीसाठी वापरा. कुठे थांबायचं ठरवा. त्यासाठी मला आत्ता आठवलं की प्रशांत दामलेचं नुकतंच नाटकालय शिकायला गेलो एक. त्यांनी फार संदेश दिला आहे शेवटी, कुठे थांबायचं हे शिका. हे तुम्ही या इंटरनेटवर, इंटरनेट व्यवहारावर, सायबर क्राईमच्या बाबतीत कुठं थांबायचं हे जर आपण ठरवलं की बा मी 100 रुपयापर्यंतच खरेदी करणार, 101 ना नाही, उद्या बघीन. कुठं थांबायचं हा मोठा नियम स्वतःला समजून घ्या. हे नाटक जरूर बघा. मी या नाटकाची जाहिरात करत नाही, पण मला खूप आवडलं. नंतर तुम्ही असं लक्षात घ्या की तुम्हाला कोणी गंडवलं, कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये कुठली तरी बाई तुम्हाला गंडवते, फसवते, त्रास देते, तर पोलिसांचा भरोसा सेल आहे. त्या भरोसा सेलमध्ये लेडी इन्स्पेक्टर असते, सायकॉलॉजिस्ट असतो, डॉक्टर असतो, वकील असतो. ते लोक तुम्हाला मदत करतात. आपलं फेसबुक, व्हॉट्सअप, एक्स याचं सेटिंग आहे. सेटिंग म्हणजे त्याच्यात सुरक्षा सेटिंग आहे. तर ते सुरक्षा सेटिंग नीट करून घ्या. जर सोशल मीडियावरनं कोणाचा फोन आला तर तुम्ही खूप प्रश्न विचारा. म्हणजे तो माणूस विचारतो तुम्ही शिरीष देशपांडे का? तर तुम्ही त्याला उलटं विचारा, तुला शिरीष देशपांडे कशाला पाहिजे? तुझं नाव काय? तुमचा आधार नंबर काय? आपण विचारतो तुझा आधार नंबर काय? त्याच्या लक्षात आलं हा माणूस हुशार आहे की तो शिव्या द्यायला लागतं, कळतं की हा गंडवतो आहे आपल्याला. तर काही काही टेक्निक स्वतःची डेव्हलप करा, तयार करा. काय काय काळज्या घ्यायच्या ते आता आपण बघूयात. आणि मग त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला मी काही महत्त्वाच्या टिप्स देईन आणि मग आपण थांबूयात. सर्वात महत्त्वाचं असं लक्षात घ्या की आपण जर फसवलं गेलो तर काय करा. आणि या बाबतीतली मी तुम्हाला स्लाईड पण शेअर करणार आहे. मी ब्रीफमधली तुम्हाला सांगून ठेवतो की जर गुन्हा झाला तर 1930 किंवा 1945 या नंबरला फोन करायचा. या नंबरला फोन केल्यावर काय होतं की जो बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर आपण लावलेला आहे त्या मोबाईल नंबरवरनं 1930ला फोन करायचा. हा फोन सहजासहजी लागणार नाही असं समजा, कारण हजारो तक्रारी दर मिनिटाला येत असतात. 10,000 लाईन्स आहेत. आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आपल्या खात्यातनं समजा पैसे गेलेत तर त्याचा ट्रान्झॅक्शन ID कागदावर लिहून ठेवा. तो मोबाईल पोलीस यंत्रणेला जोडला गेला की आपोआप त्यांना सगळे बँक अकाउंट दिसतात की तुमचे बँक अकाउंट कुठले कुठले आहेत. आणि तुम्ही त्यांना ट्रान्झॅक्शन ID दिला की त्या सिस्टीममध्ये तो ट्रान्झॅक्शन ID टाकल्यावर तुमच्या अकाउंटमधून जर 50,000 निघाले असले तर ते कुठे आहेत तिथे पोलीस यंत्रणा थांबवते. युज्युअली गोल्डन आवर 1 तास असतो. 1 तासात फोन केला तर खूप
शक्यता असते पैसे परत मिळायची. 3 तासात गेलं तरी करायची शक्यता असते. पण त्याच्यानंतरही ते जर पैसे पुढे गेले नसतील तर ते नक्की परत मिळू शकतात. ते परत मिळवायला कोर्टात अर्ज करावा लागतो. वकील तुम्हाला, वकिलांचा सल्ला घ्या, वकील तुम्हाला मदत करतील. कुठल्याही तऱ्हेचा सायबर क्राईम झाला तर सरकारी वेबसाईट आहे www.cybercrime.government.in. ती स्लाईड याच्यानंतर दाखवणार आहे. त्याच्यावर तक्रार करा. ती तक्रार करताना तुम्हाला पेशन्स असण्याची गरज आहे. तुमच्याजवळ कॉम्प्युटर कळणारा माणूस असण्याची गरज आहे. त्याला वेळ लागू शकतो, त्याला बरीच माहिती भरावी लागते. तर अजिबात घाबरून न जाता आपल्या जवळचा कोण असेल त्या व्यक्तीला बोलवून त्याच्यातर्फे करा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पोलीस चौकीत जाऊन तो अर्ज देण्याची गरज असते, ते करा. आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही महत्त्वाची काळजी असं लक्षात घ्या, एकदा गुन्हा झाला आहे ना तो गुन्हेगारच तुम्हाला परत फोन करतो, तुमचे पैसे गेलेत, पण ते पैसे कुठे गेलेत मला माहिती आहे, ही माहिती द्या. अजिबात त्याच्या नादाला लागू नका, कारण तो आणखीन पैसे काढणार असतो. त्याला कळलेलं असतं तुम्ही घाबरलेला आहात, तुमचे 5 लाख गेलेत, तो तुम्हाला सांगतो 1 लाख द्या. अजिबात तसं काही करू नका. एक. आणि दुसरं, एखादा माणूस तुम्हाला फोन करतो की तुमचं नाव काय, नंबर काय, आणि तुमच्या लक्षात आला हा भामटा आहे, त्याच्याशी वादविवाद घालू नका. तुम्ही त्याला शांतपणे सांगा की अरे बाबा रे माझ्याकडे गॅस आहे, मला गॅस नको. अरे बाबा रे माझं कार्ड चालू आहे, मला कार्ड नको. अरे बाबा रे मला शेअर्समध्ये गुंतवणूक करायची, आणि फोन बंद करा. मी आता बघतोच तुझ्याकडे, काय करतोस, तुझं नावच कळवतो, हे करतो. असं एकाने केलं आणि मग त्यांनी काय केलं, या ज्या माणसाची तक्रार होती तुझा बघतो त्याचा नंबर 1000 लोकांना दिला, आणि ते 1000 लोक त्याला 1000 फोन रोज करायला लागले. शेवटी त्याला फोन नंबर बदलायला लागला. तेव्हा कुठे थांबायचं, हा मगाचा जो मेसेज आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. आता सरकारी यंत्रणा काय करते, सरकारी यंत्रणा खूप खूप काय काय करते, त्याची इथे गोष्ट सांगायची मला जरूर नाही, पण निश्चितपणे ती गँग जेव्हा सापडते तेव्हा ते पैसे, आपण जर तक्रार केली असेल तर ती पैसे आपल्याला परत मिळू शकतात. आणि सरकारी वेबसाईट्स आहेत. तुमचा फोन हरवला तर तक्रार करायची जागा आहे. तुमचं पैसे नाही गेलेले पण संभावित फ्रॉड होता, त्याची पण तक्रार नोंदवायची गरज आहे. ते फोन रोजच्या रोज ब्लॉक होत असतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, लाखो फोन नंबर रोज सरकार ब्लॉक करते लोकांनी तक्रार केल्यावर. पण काय आहे, चोरांचा धंदा असल्यामुळे त्यांचा स्पीड प्रचंड आहे, आणि तो स्पीड जो प्रचंड आहे त्याच्यात आपण अडकायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता आणखीन 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये मोबाईल जो आहे ना आपला, तो किंगपिन आहे. हा मोबाईल जीवापाड सांभाळा. मोबाईल हरवल्यावर जशी भीती वाटते ना, तशीच तो असताना पण त्याची काळजी घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये चोरटा काही कारणाने शिरला आणि मोबाईलची कॉपी केली की तुमचा सगळा डेटा त्या चोराकडे जातो, आणि चोर त्याच्या फोनवरनं तुमचे अकाउंट वापरतो, तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला फोनवर सतर्क राहता येत नसेल तर फोन बंद करा, रात्रीचा फोन ऑफ करा. तुम्ही इमर्जन्सी तुम्हाला वाटत असेल तर घरात एक लँडलाईन चालू ठेवा. जवळच्या लोकांना सांगा. तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. कुठला मेसेज आला आहे, काय आला आहे, काय रिस्पॉन्स करायचा, हे सांभाळायला पाहिजे. मोबाईलची पावती जपून ठेवा. त्याच्यावर IMEI नंबर आहे. फोन हरवल्यावर तो नंबर लागतो, आणि त्या नंबरच्या आधारे फोन कुठं गेला आहे हे सापडलं जातं. रस्त्यातनं गाडीवर चालताना फोन घेऊ नका. समोर सिग्नल असतो, त्याच्यावरती एखादा घबराटीचा फोन आला तर आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. फोन आणि बँकेतले पैशापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे. तेव्हा रस्त्यात चालताना फोन वापरू नका, जिन्यात फोन वापरू नका, बाथरूममध्ये जाताना फोन वापरू नका. हे सगळे जर काळज्या घेतल्या तर तुम्ही संभावित गुन्ह्यातनं वाचायची शक्यता असते. आता आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की आता आम्ही आणखीन काय काय करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही असं लक्षात ठेवा की इंटरनेटवर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्या गोष्टी आवर्जून बघाव्यात, त्या तपासाव्यात, लोकांची चर्चा करावी. मुख्य म्हणजे काय माहिती का, सध्याच्या जगतामध्ये चर्चा गायब झाली आहे. आपला मोबाईल मित्र झाला आहे, इंटरनेट मित्र झाला आहे, इंटरनेटचे लोक सगळे मित्र झाले आहेत. आणि माझा शेजारचा जो गणू आहे, खालचे बसणारे आजोबा आहेत, मी त्यांची चौकशीही करत नाही. तसं करू नका. त्यांच्याशी बोला की मी काल असं असं ऐकलं, मी वर्तमानपत्रात ऐकलं. तुम्हाला जर एखादा फ्रॉड कळला तर लोकांना कळवा, हे लक्षात ठेवा. आणि आता त्याचं एक उदाहरण सांगतो गमती जमतीचं, की गंमत कशी घडते बघा. की एक बाई डॉक्टरकडे आली आणि ती म्हणली, डॉक्टर मला झोप लागत नाही हो. तर ते डॉक्टर म्हणाले तुम्ही कुठला फोन वापरता. तर त्याने तो कीपॅडवाला साधा. तो डॉक्टर म्हणतो काय मॅडम, हा 1857चा फोन वापरताय, स्मार्टफोन नाही वापरत, हे कसं चालेल. मी तुम्हाला स्मार्टफोन लिहून देतो.
स्मार्टफोन घ्या, त्याच्यामुळं फेसबुक मिळेल, ट्विटर मिळेल, व्हॉट्सअप मिळेल, इंटरनेट मिळेल. ती म्हणाली की डॉक्टर ह्यामुळे माझी समस्या दूर होईल. ती म्हणाली तुमची झोप जाईल, तुमच्या घरातल्यांची पण झोप जाईल, तुम्ही काही काळजीच करू नका. म्हणजे अशा गमती जमती पण त्याच्यात येत असतात. आपण धडा घेण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण समरी असं करूयात की काय करायचं. हा मोबाईल जो आहे, हा मोबाईल महत्त्वाचा आहे. मोबाईल सांभाळा. मोबाईल हे गुन्ह्याचं द्वार आहे पहिलं. पुढचं दार आहे इंटरनेट, पुढचं दार आहे व्हॉट्सअप, पुढचं दार आहे फेसबुक. स्टार्ट मोबाईलपासून आहे, स्टार्ट इंटरनेटपासून आहे. तर हे सगळं संभावित गुन्ह्याची शक्यता असल्याने जर लक्षात ठेवलं आणि काळजी घेतली, घाबरायचं कारण नाही. फक्त अँगल ऑन करायचं आहे की हे खरं आहे का खोटं आहे. नंतर कधी पण कुणी पण काही विचारलं, मला पिन दे, नंबर दे, अजिबात द्यायचं नाही. त्याला म्हणायचं 5 मिनिटांनी फोन करू. आणि कशासाठी पिन मागतोय, याला विचार, अरे तो OTP, तो सांगेल ना नाही द्यायचा, हे खोटं आहे. एकदा का कोणाशी तरी बोललं, तुमचा अँटिना ऑन झाला की तुम्ही वाचायची शक्यता आहे. सर्व वेबसाईट ह्या अनोळखी वेबसाईट, अनोळखी माणूस, हे अनोळखी आहे हे पहिलं लक्षात ठेवा की अरे हा कोण आहे, ही खरंच वेबसाईट आहे का. अनोळखी असेल तर धोका, हे लक्षात ठेवा. आपले आईवडील देतात तेच फुकट आहे, हे मी परत परत सांगतोय. तेच मला मॅक्झिमम डिस्काउंटमध्ये देऊ शकतात. बाकी जगामध्ये त्यांचा फायदा असल्याशिवाय मला कोणीही काही फुकट देणार नाही, हे कोरून ठेवा. 1 मिनिट थांबा. फोन आला 1 मिनिट थांबा, लिंक आली 1 मिनिट थांबा, SMS आला 1 मिनिट थांबा. काय आहे बघा, काय आहे, खरंच बँकेकडनं आले का, बँकेसारखं दिसतंय पण साधा SMS आहे, त्याला एस नाही आहे, बँक नाही आहे. अरे बाळू हे काय, बाळू तुम्हाला बरोबर सांगितलं खोटं आहे. कोणाशी तरी बोला. आणि जर तुम्हाला असं वाटलं हा एकावर एक साडी फुकट, अरे कांजीवरम साडी 3000, 24 तास थांबा. 24 तासांनी वाटलं की ती कांजीवरम साडी घ्यायची तर घ्या. 24 तासात तुमचं मतपरिवर्तनच होईल की ते खोटं आहे. ऑनलाईन खरेदीची घाई करू नका, 24 तास थांबा. दुसरं म्हणजे इंटरनेटचा वापर मध्यम मार्ग करा. अति वापर करायचा नाही, अजिबात वापर करायचा नाही. आता मी एवढं हे सांगितल्यावर असं मोबाईलच नको मला, असं करू नका. कारण सध्या माणसं नाही आहेत, तो मोबाईलच माणसांशी जोडणार आहे तुम्हाला. तर ते तंत्रज्ञान शिकून घ्या, सोपं करा, जवळ काहीतरी ठेवा, माणसांना सांगा, खिशात 100-200 कायम असू द्या, जीपेवर अवलंबून राहू नका. जे जीपेला खातं जोडलेलं आहे किंवा जे इंटरनेट बँकिंगला जोडलेलं आहे त्याच्यात आवश्यक तेवढेच पैसे ठेवा. जास्तचे पैसे FDत घाला. FD तुम्ही बँकेला सांगून लीन मार्क करू शकता, म्हणजे बँकेकडे गहाण करू शकता. त्यामुळं ऑनलाईन कोणी मोडू शकणार नाही. आणि मी तर कित्येक माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे माझ्या बऱ्याच आहेत रे FD. मग मी त्याला सांगितलं काय कर, तू बँकेत FD घेऊन जा पावत्या, आणि बँकेला सांग त्याच्या आगीच मला 1000 रुपये लोन द्या. तर बँक फिक्स डिपॉझिट लॉक करून टाकते आणि तुम्हाला लागले की लगेच पैसे मिळू शकतात. खूप डिपॉझिट असतील तर अशाही आयडिया काढायला हरकत नाही. नेहमी बरोबरच्या माणसाला बोला, माणसाशी बोलून तज्ज्ञ माणसाच्या सल्ल्यानेच सर्व गोष्टी करा. 1930, 1945 हे नंबर लक्षात ठेवा. आता आपण शेवटाकडे येतो आहे. शेवटी मी परत एकदा तुम्हाला शेवटचं गोष्ट सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य हे जाऊ शकतं. गुन्हा झाला की हा माझ्याच बाबतीत का झाला अशी पण भीती वाटू शकते, आणि हे नकोच मला अशा तऱ्हेचं होऊ शकतं. आपण आयुष्यभर मिळवलेले पैसे असतात आणि त्या पैशाच्याद्वारे आपण काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते, आणि ते पैसे असे डोळ्यादेखत गेले की खूप मनस्ताप होऊ शकतो. तर मग या मनस्तापाचं जे आहे हे सगळं युद्ध आहे. तर स्वतःचा डिफेन्स सिस्टीम आपण तयार करायची आहे, आणि ती स्वतःची सिस्टीम तयार करायची म्हणजे काय करायचं ते शिकायचं आहे. त्यासाठी मी काय करू शकतो करायचं, मला हे कळतच नाही आहे, मला कोणी सांगतच नाही आहे, माझ्या घरातले लोक दुर्लक्षच करतात, त्याच्यावर मात करायची आहे. नंतर मी भीती वाटते मला इंटरनेटची, मला गाडी चालवायची भीती वाटते, या ढाली बंद करा. मी अज्ञानी आहे, ही ढाल बंद करा. त्या ढाली बाजूला ठेवा. ते स्वसंरक्षण नाही आहे, ते खोटं संरक्षण आहे. तर खऱ्या संरक्षणात पडा. तरुण लोकांची मैत्री करा, त्यांच्याशी बोला, त्यांना सध्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे ना याला पर्याय नाही आहे.
याच्याशिवाय आपण राहू शकणार नाही. तर त्याच्या आत जा, त्याच्यात शिका, घाबरू नका. सरकारी यंत्रणा आहेत, तज्ज्ञ लोक आहेत. काही झालं, समजा थोडेफार पैसे गेले, तर त्यातनं कसं बाहेर पडायचं याचंही काउन्सिलिंग घ्या. तसंही करायला काहीच हरकत नाही. आणि मी शेवटी एवढंच सांगेन तुम्हाला, कितीही संकट आली, काहीही झालं तरी आपला स्थिर भाव आणि रेझिलन्स परत आणून त्याच्यात उभं राहणं आणि त्याच्यात परत फेस करणं हेच सध्याचं तत्त्व आहे. सतर्क राहा, स्वतःचं संरक्षण स्वतः करा. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जी काही यंत्रणा निर्माण करायची ती आपल्या आपल्या सोयीची करा. फिजिकल कॉन्टॅक्ट चालू ठेवा. आणि तुम्हाला जे कळलं आहे तर तुमच्या जवळचे जेवढे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना समजून सांगा. सिनियर सिटिझन्ससाठी कवच तुम्ही करा. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, काका मी तुम्हाला सांगतो हे कसं वापरायचं. महिना 15 दिवसांनी त्यांच्याकडे जात राहा. ते एकटे असतील तर त्यांना मदत करा. तुमचे जवळचे नातेवाईक असतील तर आठवड्यातनं 15 दिवसांनी जाऊन भेटा. ते इंटरनेटच्याद्वारे कुठे फसवले जात नाहीत ना. त्यांच्या घरात आलेली जी माणसं काम करणारी आहेत ते त्यांचा फोन वापरत नाहीत ना, त्यांचा जीपे वापरत नाहीत ना, त्यांना मॅनिप्युलेट करत नाहीत ना. कारण फोन नका करू, जा. फोनच्या बरोबरीने हा संपर्क वाढवा, हा मध्यम मार्ग वाढवा असं मी तुम्हाला सांगीन. आणि परत एकदा आपण सर्वांनी हे शेवटपर्यंत ऐकलं याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार. वसंत व्याख्यानमालेचं परत मनपूर्वक धन्यवाद. सौ गीताली टिळक यांचं मनपूर्वक आभार की असे छान छान सामाजिक विषय घेऊन ते या प्लॅटफॉर्मवर आणतायत. कारण वसंत व्याख्यानमालेचं महत्त्व खूपच आहे. आणि अनेक मी लहानपणी असताना वडाच्या झाडाखाली टिळक स्मारक मंदिरात अनेक मोठ्या मोठ्या व्यक्त्यांना ऐकलेलं आहे. त्या सगळ्या व्यक्त्यांना मी नमस्कार करतो. आपल्याला शुभेच्छा चिंततो आणि शुभम भवतु. धन्यवाद.